हाय गाईज, वेलकम टू माय मिनी लॉग. तर आजचा माझा मिनी लॉग असणार आहे फार स्पेशल. त्याला मिनी तर नाही बोलता येणार. तर आज होतं प्रतीक्षाच्या फ्लॅटचं पोझिशन. तर नेहमीसारखं मी खूपच लेट पोचली होती, पण लेट जाऊ नये मी जरा शूट घेतलेलं. लांबून त्यांच्या प्रोजेक्टचं तर जो व्ह्यू होता तो खरंच बघण्यासारखा होता. खूप छान 1100 फ्लॅटचा तो प्रोजेक्ट होता आणि मला तर खरंच खूप लेट झालं होतं. त्याच्यामुळे मला एकही कार्यक्रम अटेंड करायला मिळाला नव्हता. तर तिच्या प्रोजेक्टचं नाव लाईफ पार्क असा त्याचा एंट्रन्स होता. अगोदर तर एंट्रन्सला खूप सारी मजा चालू होती, खूप धमाल चालू होती, पण मी उशिरा गेल्यामुळे मला तर काहीच मिळणार नव्हतं. मला माहीत होतं, पण प्रतीक्षाचा हट्ट होता की दीदी तू सुद्धा येशील, म्हणून तिच्या हट्टासाठी मी पोचली होती तिथे. मला कुणाला ते कुठे बसले ते मला माहीत नाही. खूप सारे कॉल करून मी कुणालकडे पोचली आणि फायनली मला बसायलासुद्धा एक सीट मिळालं. मंगलमचा हा प्रोजेक्ट फार मोठा तर आहेच, त्यासोबत त्यांनी जे पोझिशनचं ठेवलं होतं ते सुद्धा एकदम ग्रँड असं ठेवलं होतं. जे त्यांचे अरेंजमेंट होते, सगळ्या गोष्टी होत्या त्या खूप छान होत्या. सरप्राईज आहे मित्रांनो, आपण इथं मंगलम फिटनेस क्लब केलेला आहे आणि इथं स्विमिंग पूल आहे, बॉक्स क्रिकेट आहे. हा प्रोजेक्ट तर फार मोठा आहे. जवळजवळ त्यामध्ये 1000 फ्लॅट्स आहे आणि या 1000 फ्लॅट्स म्हणजे त्यांनी 5 ते 6,000 लोकांसाठी हा प्रोग्राम अरेंज केला होता. तर आम्ही सर्व फॅमिली खूप मस्त एन्जॉय करत होतो. आणि या प्रोजेक्टचे जे आहे ब्रँड ॲम्बेसिडर प्राजक्ता माळी, फायनली त्यांची स्टेजवर एंट्री झाली. कारण की आम्ही केव्हापासून वेट करत होतो, काही ते दिसत नव्हतं कारण की गर्दी खरंच खूप होती. खूप पब्लिक आलेली होती, त्यामुळे त्यांना आम्ही पाहिलं नव्हतं. फायनली त्यांची एंट्री झाल्यावरती आम्ही सगळ्यांनी त्यांना पाहिलं आणि त्यासोबतच त्यांची फॅमिलीसुद्धा आली होती मे बी. ते तर खाली होते, ते काही दिसत नव्हते कारण एंट्री फक्त प्राजक्ता माळी यांनीच वरती केली होती. 1000 रेसिडेन्शियल्स होम पोझिशन्स देऊन एक अनोखा वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे आज. आणि हा फक्त भारतापुरता नसून तो जगातला पहिला फर्स्ट वन कॅटेगरीमध्ये नोंदवण्यात आलेला आहे. हा रेकॉर्ड पुणेच बिगेस्ट पोझिशन सेरेमनी या टायटल खाली नोंदवलेला आहे. वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियाकडून मंगलम लाईव्ह पार्क आणि सर्वांचं खूप खूप अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच. सगळे कुटुंबीय ह्यांना सगळ्यांना बोलवलं आहे. माझा भाऊ, भाऊसाहेब, भाच्या, आई सगळे आलेले आहेत आज. आणि मंगलम कुटुंबाचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. मला वाटतं एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मंगलम कुटुंबासाठी, साकोरे सर, राम फुगे सर यांच्यासाठी, त्यांच्या सगळ्या एम्प्लॉईजसाठी. 3 वर्षांपूर्वी जेव्हा मी यांची ब्रँड ॲम्बॅसेडर झाले तेव्हा त्यांनी मला हा प्रोजेक्ट होतोय असं सांगितलं आणि सांगितलं होतं 2026ला पोझिशन आहे. मी म्हणलं शक्यच नाही, एवढा मोठा प्रोजेक्ट 3 वर्षात कसा होणार. प्रत्येक बिल्डर बोलतो आम्ही करणार आणि नंतर रडतात. 1 वर्ष, अजून 6 महिने, अजून 3 महिने, आता 1च महिना असं प्रोलॉंग करतात. पण त्यांनी जी कमिटमेंट दिली ती त्यांनी पाळली. यासाठी आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं प्राजक्ताला आपण या ठिकाणी चावी प्रदान करतो आणि यानंतर पुढे आपल्याला दिलेल्या घराच्या लवकरच मिळतील. एकदा जोरदार टाळ्या. एफ बिल्डिंग मध्ये F1004 नंबरचा लाईट्स लागलेला जो फ्लॅट आहे, जो सजवलेला आहे. अशा प्रकारे प्राजक्ता माळी यांना त्यांच्या घराची चावी तिथे स्टेजवर दिली गेली आणि म्हटलं चला आपण एक कार्यक्रम अटेंड केला आहे तर आपलीसुद्धा थोडीशी झलक होऊन जाऊ दे. तर मी माझासुद्धा तिथे थोडासा एक व्हिडिओ काढलेला आणि प्रिन्स जाम वैतागलेला होता, त्यामुळे तो मला व्हिडिओ पण काढून देत नव्हता आणि अजिबात इकडे तिकडे जाऊ पण देत नव्हता कारण तो सकाळपासून ऑलमोस्ट तिथे अवेलेबल होता. सगळे त्याने कार्यक्रम, माझ्याऐवजी सगळे कार्यक्रम त्यानेच अटेंड केले होते आणि भूक लागली होती कारण रात्रीचे 10:30 वाजून गेले होते. तर सगळा कार्यक्रम आटोपून आम्ही मस्त जेवणाला गेलो आणि छान जेवण वगैरे सगळ्या फॅमिलीने आम्ही छान जेवण वगैरे केलं आणि मग तिथून निघालो. ही ना असं बोलती की मी हिच्यासारखी दिसते लांबून. आता बघा मी दिसते का तिच्यासारखी? हा इशू तिच्यासारखी वाटते. मला नाही वाटत.